हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि पॉझिटिव्ह ना? आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आज आपण खूपच वेगळ्या आणि खूपच महत्त्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत. ते म्हणजे वेट लॉस. पण हे वेट लॉस आहे 15 दिवसांचं. हो, फक्त 15 दिवसांचं हे वेट लॉस आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हा जाणवणार आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर केलं होतं 4 महिन्यांचं वेट लॉस डाएट, 1 महिन्यांचं वेट लॉस डाएट. पण मला नंतर कमेंट्स आल्या की आम्हाला 15 दिवसामध्ये वजन कमी करायचं आहे. पण आता 15 दिवसामध्ये अगदीच 20-30 किलो वजन कमी नाही होणार, पण 15 दिवसामध्ये तुम्ही ऍटलिस्ट 4 ते 5 किलो वजन हे नक्की कमी करू शकता. असाच डाएट प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तुम्ही तुमचं वजन आज चेक करायचं आणि 15 दिवसानंतर चेक करायचं. तुम्हाला जाणवेल तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तर मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं इंटरमिटेंट फास्टिंग, तसेच अँटी इन्फ्लामेटरी फास्टिंग, प्रोटीन डाएट आणि तसेच मी माझं स्वतःचं 30 किलो वजन कसं कमी केलं हे देखील तुमच्यासोबत शेअर केलं होतं. आणि याला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला आहे त्यासाठी खरंच खूप थँक्यू सो मच. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 15 दिवसामध्ये आपण वजन कसं कमी करणार आहे. ह्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही ब्रेकफास्टला काय घेणार आहात, दुपारी काय घेणार आहात जेवणामध्ये, आणि रात्रीच्या जेवणामध्ये काय घेणार आहात. पण हे डाएट सुरू करण्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कुठलंही डाएट प्लॅन सुरू करताना तुम्ही तो डाएटचा आहार हा योग्य त्या वेळेवर घ्यायला हवा. म्हणजे तुम्ही आता 15 दिवस इथून पुढे तुमचा नाश्ता हा वेळेवर करणार आहात, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण देखील. म्हणजे असं की सकाळचा नाश्ता जर तुम्ही 9ला करत असाल तर 15 दिवस तुम्ही तो नाश्ता हा 9 वाजताच करणार आहात. कारण फक्त 15 दिवसांमध्ये आपल्याला आपल्या शरीरामध्ये फरक जाणून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, काय होतं ना, आपल्याला वजन कमी करायचं असतं आणि कित्येक जण हे गोळ्या घेतात, डॉक्टरांकडे जातात, इंजेक्शन्स घेतात, काही लोक तर ऑपरेशन वगैरे याचा विचार करत असतात. पण ह्या सगळ्याची अजिबात गरज नाहीये. कुठल्याही प्रकारच्या गोळ्या घेण्याची गरज नाहीये, कारण त्याचं वजन कमी होण्याऐवजी कधी कधी साईड इफेक्टच खूप होत असतात. आणि माझा हा डाएट प्लॅन अगदी स्वस्त म्हणजे बजेट फ्रेंडली आहे. अगदी स्वस्तामध्येच तुम्ही तुमचं वजन घरी कमी करू शकता. म्हणजे तुम्ही फक्त घरच्या घरी बसून घरातला आहार घेऊन तुमचं वजन हे 15 दिवसामध्ये कमी करणार आहात. 15 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवणार आहे. तुमचे फॅट लॉस व्हायला सुरुवात होणार आहे. तुमची चरबी ही बर्न होणार आहे. चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला पहिला पॉइंट. तर आता आपण बघू की सकाळी उठल्या उठल्या आपण काय घेणार आहोत. तर रात्री तुम्ही एक तेजपत्ता हा 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहात. बघा, ही आपली आहे फॅट कटर ड्रिंक. म्हणजे ही ड्रिंक तुम्ही सकाळी सकाळी घेतल्यावरतीच तुमच्या शरीरातलं सगळं टॉक्सिक हे बाहेर जाणार आहे. तुमची पचन संस्था ही सुधारणार आहे. सो रात्री काय करायचं, 1 ग्लास पाण्यामध्ये 1 तेजपत्ता हा भिजत ठेवायचा आणि सकाळी उठल्यावरती अनाशा पोटी अगदी ब्रश करायच्या देखील आधी तुम्ही ही ड्रिंक घेणार आहात. तो 1 तेजपत्ता ज्या पाण्यामध्ये तुम्ही भिजवला आहे ते पाणी तुम्ही उकळणार आहात. नंतर ते पाणी कोमट करून तुम्ही पिणार आहात. तेजपत्ता तेव्हा साईडला बाहेर काढून ठेवायचा. यामुळेच तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होणार आहे. तसेच ज्यांना काही जॉईंट पेन दुखत असते, जॉईंट पेन होत असतो, ते देखील कमी होणार आहे फक्त ह्या ड्रिंकमुळे. तसेच तुमच्या शरीरातलं टॉक्सिक निघून जाणार आहे. आता ही फॅट कटर ड्रिंक घेऊन झाली. आता आपण बघणार आहोत की आपण नाश्त्याला काय करणार. सो फॅट कटर ड्रिंक ही ड्रिंक घेऊन झाल्यानंतर 1 ते 1.5 तासाचं अंतर ठेवायचं आणि मग तुम्ही नाश्ता करणार आहात. बघा, फक्त 15 दिवस हे फॉलो करा आणि तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवणार आहे. सो नाश्त्यामध्ये आपण घेणार आहोत हाय प्रोटीन, म्हणजे ज्याच्यामध्ये प्रोटीन आहे ते घेणार आहोत, कारण त्यामुळेच आपली चरबी वाढणार नाहीये. हे फक्त तुम्ही 15 दिवस करणार आहात. आता मी तुम्हाला नाश्त्यामध्ये ऑप्शन्स देते. तुम्ही पोहे घेऊ शकता, पण त्याच्यामध्ये देखील तुम्ही कमी तेल वापरा. किंवा तुम्ही घेऊ शकता 2 अंडी, उकडलेली 2 अंडी, आणि त्याच्याबरोबर तुम्ही ब्राऊन ब्रेड घेऊ शकता. किंवा तुम्ही पनीर घेऊ शकता, ग्रिल्ड पनीर घेऊ शकता, आणि त्याच्यासोबत देखील तुम्ही ब्रेड घेऊ शकता. तसेच हिरवे मूग रात्री भिजत घालायचे ऑप्शन्स देते आणि सकाळी त्याचा मस्तपैकी असा डोसा करून तुम्ही घेऊ शकता. सो ज्याच्यामध्ये प्रोटीन आहे असेच तुम्ही नाश्ते करणार आहात इथून पुढे 15 दिवस. तसेच या नाश्ता करत असताना आता इथून पुढे 15 दिवसातच आपल्याला आपल्या शरीरामध्ये फरक बघायचा आहे. तर चहा आणि कॉफीला टाटा बाय बाय करायचं. जरी तुम्हाला चहाशिवाय राहत नसेल तरी वजन कमी करण्यापुरतं तरी तुम्ही तुमच्या तोंडावरती ताबा ठेवू शकता.
त्यामुळे चहा आणि कॉफी अजिबात नाही त्याच्यामध्ये, कारण आपण साखर घालतो. बिना साखरेचा बिना दुधाचा चहा देखील घ्यायचा नाही, फक्त 15 दिवस. सो सकाळी अशा प्रकारे तुमचा नाश्ता झाला. तसेच त्या नाश्त्यासोबत तुम्ही रात्री ड्रायफ्रूट भिजत घालू शकता, बदाम आणि मनुके भिजत घालू शकता आणि ते तुम्ही नाश्त्याच्या वेळेस घेऊ शकता. तसेच नाश्ता झाल्यानंतर तुम्ही 1 तासानंतर कुठलंही सीझनल फळ, म्हणजे जे स्वस्तामध्ये अवेलेबल आहे, सीझनल आहे, कुठलंही एक सीझनल फळ एकच ते तुम्ही खाऊ शकता. अशा प्रकारे तुमचा सकाळचा नाश्ता झाला आणि तुम्ही एक फळ देखील खाल्लं. त्यानंतर तुम्ही डायरेक्ट दुपारी जेवणार आहात. पण सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण याच्यामध्ये आपण काहीही घेणार नाहीये, कारण आपला हा प्लॅन फक्त 15 दिवसांचा आहे. आता आपण बघू की दुपारच्या जेवणामध्ये आपण काय घेणार आहोत. पण एक लक्षात ठेवा की 15 दिवस सकाळचा नाश्ता झाल्यावर दुपारचं जेवण याच्यामध्ये तुम्ही काहीही घेणार नाही आहात, कारण जर तुम्ही काहीतरी खात राहिले तर तुमची इन्शुलिन लेवल वाढते आणि मग आपलं वेट लॉस होत नाही. सो फक्त तुम्ही 15 दिवस हे करून बघणार आहात. दुपारच्या जेवणामध्ये आता आपण काय घ्यायचं ते बघू. तर तुम्ही मिक्स डाळीचं वरण घेऊ शकता, त्याला हवं तर फोडणी द्या, मिक्स डाळींचं वरण आणि ब्राऊन राईस घेऊ शकता. ओके. आणि ह्याच्या आधी दुपारच्या जेवणाच्या 15 मिनिटं आधी तुम्ही एवढं बाउल भरून सॅलड घेणार आहात. सॅलड कंपल्सरी बाउल भरून घ्यायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला जे हवं ते घ्या, काकडी, टोमॅटो, गाजर, जे हवं ते तुम्ही त्या सॅलडमध्ये घेऊ शकता. ते झाल्यानंतर 15 मिनिटांनी तुम्ही दुपारचं जेवण करणार आहात. त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स डाळी ह्यांचं वरण डाळ आणि तुम्ही ब्राऊन राईस घेऊ शकता. तसेच आता जर तुम्ही डाळी आणि भात घेतला तर तुम्ही बाकी काही घ्यायचं नाहीये, कारण डाळ भात आणि तुम्ही सॅलड घेतलेलं आहे. किंवा किंवा तुम्ही कुठलीही तुम्हाला आवडती ती भाजी, मोस्टली आता 15 दिवसांचा प्लॅन आहे तर पालेभाजी घ्या आणि त्याच्यासोबत तुम्ही घेणार आहात भाकरी, एवढ्या साईजची एक दामटी एवढी तुम्ही भाकरी घेणार आहात. कुठलीही तुम्हाला आवडती ती भाकरी घ्या. मग तुम्ही भाकरी आणि भाजी खाल्ली आणि सॅलड, बास, मग बाकी काही खायचं नाही. मग तुम्हाला मी ऑप्शन देते, जर तुम्हाला नॉनव्हेज आवडत असेल तर तुम्ही चिकन घेतलं तर त्याच्यासोबत देखील तुम्ही भाकरी घेऊ शकता, पण मग परत सॅलड घेऊ शकता आणि मग परत बाकी काही नाही. म्हणजे तर तुम्ही भाकरी घेतली तर भात नाही घ्यायचा आणि जर तुम्ही भात आणि डाळ घेतली तर मग भाकरी नाही घ्यायची. तसेच आता काही काहींना चपाती म्हणजे पोळ्या आवडतात, मग तुम्ही त्याच्या ऐवजी फुलके घेऊ शकता. 2 छान फुलके करायचे, भाजी आणि एवढं बाउल भरून सॅलड, बास, मग बाकी काहीही घ्यायचं नाही. अशा प्रकारे आपलं दुपारचं जेवण देखील मस्त पोट भरून होणार आहे. आता आपण बघू की आपण रात्रीच्या जेवणामध्ये काय घेणार आहोत. पण दुपारचं जेवण झाल्यानंतर रात्रीचं जेवण असतं, त्याच्यामध्ये जर भूक लागली तर तुम्ही ग्रीन टी घेणार आहात, पण चहा कॉफी अजिबात नाही, कारण फक्त 15 दिवसामध्ये आपल्याला आपल्या शरीरामध्ये फरक बघायचा आहे. त्यामुळे आता तुम्ही काय करणार, रात्रीच्या जेवणामध्ये देखील प्रोटीन युक्त फायबर युक्त असं जेवण करणार आहात. सो रात्री अगेन तुम्ही पनीर घेऊ शकता, पनीर भुर्जी घेऊ शकता आणि त्याच्यासोबत तुम्ही बाजरीची भाकरी घेऊ शकता, बास, बाकी अजून काही घ्यायची गरज नाही. किंवा जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही ग्रिल्ड फिश घेऊ शकता आणि त्याच्यासोबत सूप घेऊ शकता, बास, बाकी काही नाही. किंवा मी तुम्हाला ऑप्शन देते, जर तुम्हाला भात खायचा असेल तर ब्राऊन राईस घ्या आणि मसूर डाळ हे तेव्हा घेऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला रात्रीचं जेवण हे हलकं करायचं आहे, कारण रात्री तुम्ही हलक्या भाज्या खाणं गरजेचं आहे. जर तुम्ही खूप पोटभर जेवले ना तर तुम्हाला झोप देखील व्यवस्थित येणार नाही, तुमचं पचन देखील होणार नाही. तसेच रात्रीच्या जेवणामध्ये मी तुम्हाला अजून एक ऑप्शन देते की तुम्ही सोया चक्स पुलाव देखील खाऊ शकता रात्री. सो अशा प्रकारे रात्रीचं जेवण जर तुम्ही हलकं केलं तर तुमची पचन संस्था देखील सुधारणार आहे. त्यामुळे रात्री तुम्ही हलकं घेत जा आणि सकाळचा नाश्ता जर तुम्ही लवकर केला तर दुपारचं जेवण देखील लवकर होईल आणि रात्रीचं जेवण देखील लवकर होईल. आता मी तुम्हाला एक प्रो टिप देते, ज्याच्यामुळे तुमचं वजन हे लवकर कमी व्हायला मदत होणार आहे. ती टिप अशी आहे की जेव्हा आपलं दुपारचं जेवण होतं ना आणि ते नंतर आपण रात्रीचं जेवण करतो, सो दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण याच्यामध्ये 7 तासाचं अंतर ठेवा. म्हणजे तुम्ही जर 2 वाजता जेवले तर तिथून पुढे 7 तासांनी, म्हणजे 3, 4, 5, 6, 7, 8, 9 वाजता जेवा. पण त्या 7 तासामध्ये एक कण पण खायचं नाही. वाटलंच तर मग ग्रीन टी प्यायची किंवा थोडंसं ताक पिऊ शकता. त्याच्यामुळे भरकन वजन कमी होणार आहे. सो मित्रांनो, तुम्ही जर हे 7 तासाचं अंतर ठेवलं ना तर तुम्हाला ना, तुम्ही जर 2 वाजता जेवले तर तुम्हाला 8 वाजताच ना भूक लागायला लागेल. पण तुम्ही थोडासा कंट्रोल करायचा आणि 9 वाजेपर्यंत थांबायचं. मग आपोआप जेव्हा आपल्याला भूक लागते ना तेव्हा आपलंच शरीर, आपलीच चरबी आपल्याला खात असते, म्हणजे आपले फॅट्स बर्न व्हायची प्रोसेस ही सुरू होत असते.
त्यामुळे दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो 7 तासाचं अंतर ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि जर भूक लागलीच तुम्हाला मध्ये खूप, तर तुम्ही ग्रीन टी प्या किंवा मग 1 ग्लास ताक प्या. पण बाकी काही टेस्ट पण करू नका, थोडं पण खाऊ नका. आपण काय करतो की हे वाया जाईल, ते वाया जाईल म्हणून आपल्या पोटामध्ये घालतो. तर आपलं पोट, आपलं शरीर म्हणजे काय डस्टबिन नाहीये की आता ही गोष्ट एखादी कचऱ्यामध्ये जाईल म्हणून आपण ते आपल्या पोटामध्ये भरायचं नाही. आपल्या शरीराची आपण काळजी घेतली पाहिजे, कारण देह हे देवाचं मंदिर आहे आणि त्याला हे जपलंच पाहिजे. तसेच मित्रांनो, हा 15 दिवसांचा डाएट प्लॅन करताना तुम्ही अजिबात गोड खाणार नाही आहात. चॉकलेट, गोळ्या, तुमच्या पोटामध्ये ना साखर गेलीच नाही पाहिजे, अजिबात नाही. सो आता ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी प्लीज तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच हा डाएट प्लॅन फॉलो करा. पण बाकीच्यांना मी असं सांगते की शक्य तितकं ना तुमच्या तोंडावर कंट्रोल करा. अजिबात गोड खायचं नाही, बाहेरचं खायचं नाही नाश्त्यामध्ये, किंवा मग मी भजीच खाल्ली किंवा मी काहीतरी तळलेलंच खाल्लं, अजिबात नाही. अगदी सिंपल डाएट आहे, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची औषधं नाहीयेत. आणि ना व्यायाम केला तर वेल अँड गुड, पण काही लोकांना व्यायाम करायला जमत नाही. पण जर तुम्ही हा डाएट प्लॅन फॉलो केला तर बिना व्यायामाचा, बिना औषधांचं तुमचं वजन हे जादूसारखं कमी होणार आहे. कारण जर मी करू शकते, सेलिब्रिटीज करू शकता, तर तुम्ही देखील करू शकता. कित्येक सेलिब्रिटी हे त्यांचं वजन घर बसल्या फक्त योग्य आहार घेऊन कमी करत असतात. कारण जर वजन कमी करायचं असेल तर आपल्याला गरज असते 80% आहाराची आणि 20% व्यायामाची. आणि ह्या सोबतच दिवसभरातून 3 ते 4 लिटर पाणी पोटामध्ये गेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही बॉटल्स भरून ठेवा. आणि कधी कधी ना आपल्याला भूक लागल्यासारखं होतं, पाणी प्या ना. खरं तर ती भूक नसते, ती तहान असते आणि आपण काय करतो, काहीतरी खातो. तर मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही हे डाएट प्लॅन व्यवस्थित फॉलो केलं तर फक्त 15 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवणार आहे. आणि जर तुम्ही हे चॅलेंज स्वीकारणार असाल तर कमेंटमध्ये लिहा की हो मी रेडी आहे. आणि तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि 15 दिवसानंतर चेक करा. तुम्हाला जाणवेल तुमच्या वजनामध्ये झालेला बदल. सो जर तुम्ही रेडी असाल, हे चॅलेंज ॲक्सेप्ट करणार असाल तर कमेंटमध्ये ते लिहा. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचे फ्रेंड्स, फॅमिली ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे त्यांना देखील त्यांचं वेट लॉस करायला नक्की मदत होईल. तसेच कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना सगळ्यात आधी आपल्या डॉक्टरांचा, आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या. कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं हे गरजेचं असतं. तर मित्रांनो, तुम्ही जर आपला चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला समजतील. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.